मागील भागात आपण पाहिले की अनुज प्रियाला सांगतो की मला अजून 2-3 वर्ष लग्न करायचं नाही. त्यावर वारंवार कारण विचारूनही अनुज काहीच सांगत नाही. मनातून दुःखी झालेली प्रिया तिथून निघून जाते. घरी आल्यावर आई-बाबांना सगळे सांगते. त्यावर बाबासुद्धा अनुजला सुनावतात. तरी काहीच परिणाम होत नाही. अनुज पुन्हा अमेरिकेला निघून जातो आणि प्रिया तिचं आयुष्य संपल्यासारखं जगू लागते. ती आई-बाबांना तिला लग्न करायचं नाही असं सांगते. 9-10 वर्ष उलटली. अचानक प्रियाला कोणाचे तरी पत्र येते. आई न राहवून विचारते. तेव्हा प्रिया सांगते, कॉलेजमध्ये माझी विद्यार्थी स्नेहसंमेलन सोहळा आहे. त्याचं आमंत्रणपत्र आहे, पण मी जाणार नाही. तेवढ्यात तिची कॉलेजची मैत्रीण मेधा तिला भेटायला घरी येते. मेधाही प्रियाची अवस्था पाहून अश्रू थांबवू शकली नाही. प्रिया मेधासमोर रडून आपले मन मोकळे करते आणि मेधा तिला समजावते. तेव्हा प्रिया सोहळ्याला येण्यासाठी तयार होते. दुसऱ्या दिवशी दोघी कॉलेजमध्ये पोहोचल्या. त्यावेळी त्यांना जाणवते की कोणीतरी एक मनुष्य दोघींवर नजर ठेवून आहे. थोड्या वेळानंतर तो त्या दोघींकडे यायला निघतो. ते पाहून प्रिया तिथून निघून जाते व मेधा त्याला पाहते. तो व्यक्ती दुसरा तिसरा कोणी नसून अनुज असतो. प्रिया त्याला खूप काही वाईट बोलते, पण अनुज आपण असे का केले याचे कारण सांगतो. ते कारण ऐकून मेधाचे मन परिवर्तन होते व ती त्याला बोलते, प्रिया अजूनही अविवाहित आहे. आता जर तू तिला खरं सांगितले नाहीस तर उगाच तुमच्या प्रेमाचा बळी जाईल. असं म्हणून मेधा अनुजला घेऊन प्रियाकडे जाते. खूप विनवण्या केल्यानंतर प्रिया त्याचं ऐकायला तयार होते. मेधा त्यांना एकांत देऊन निघून जाते. चला तर बघूया काय असं कारण होतं जे प्रियाच्या प्रेमापेक्षाही भारी पडले होते. कथा इथून पडे. प्रिया, मी एवढी वर्ष फक्त आणि फक्त तुझ्या आठवणीत काढली. मला वाटलं होतं की तू लग्न केलंच असशील, पण आज कळले तेव्हा जाणवलं आपलं प्रेम एवढे कमजोर नाही. त्यामुळे आपण दोघीही अविवाहित राहिलो. हे ऐकताच प्रियाने अनुजकडे पाहिले. हो प्रिया, मी लग्न नाही केलं. तुझ्याशिवाय माझ्या जगण्याला अर्थ कुठे आहे? मग तू असा का वागलास आणि तेही एवढी वर्ष? सांगतो प्रिया, सगळं सांगतो. मी 2 वर्षांनी येऊन लग्न करणार असे सांगून मी अमेरिकेला निघून गेलो. पण तिथे काही वेगळंच घडणार होते हे मला माहीत नव्हते. तिथे गेल्यावर मी माझ्या कामावर रुजू झालो आणि एके दिवशी आमचे मॅनेजर सर म्हणजे मिस्टर राव सुट्टीवर असल्याने मला कामानिमित्त मॅनेजर सरांच्या घरी जावे लागले. तिथे माझी ओळख त्यांच्या मुलीशी झाली. तिला पाहून मला विचित्र वाटले. तरुणी असूनही ती एखाद्या लहान मुलाप्रमाणे बसली होती आणि माझ्याकडे एकटक पाहत होती. कसलेच हावभाव तिच्या चेहऱ्यावर नव्हते. एखाद्या वेड्यासारखी तिची अवस्था होती. ते पाहून मला भरून आले आणि ती मला हाका देऊ लागली. तिचे हे बदललेले रूप पाहून एक बाप म्हणून मिस्टर राव चकित झाले. गेली 2 वर्ष तिचे हे जिवंत शरीर पण मेल्यासारखे अवस्था पाहून ते खचले होते. मला हा प्रकार काही कळला नाही. मी माझे काम आटोपून घरी परतताना माझ्या जाण्याने तिचे लहान मुलासारखे रडणे माझ्या कानी पडले. माझे मन अस्वस्थ झाले. मी रूमवर आलो, पण मन काही लागेना. तिची ही अवस्था कशामुळे झाली असेल हा प्रश्न मला रात्रभर सतावत होता. अशीच सकाळ उजाडली. मी नेहमीप्रमाणे ऑफिसला मध्ये गेलो आणि मिस्टर रावने बोलवले आहे असे सांगण्यात आले आणि मी त्यांच्या केबिनमध्ये गेलो. त्यांनी मला बसण्यास सांगितले आणि ते बोलू लागले.
काल ज्या मुलीला तू पाहिले ती माझी मुलगी रिया. एक फॅशन डिझायनर होती. 2 वर्षापूर्वी तिच्या प्रियकराचे अपघातात अकाली निधन झाले. त्या दिवसापासून तिची ही अवस्था झाली आहे. आम्ही तिला खूप समजावले, पण तिला तो धक्का पचवता आला नाही. त्यामुळे ती मानसिकरित्या दुर्बल झाली आहे. डॉक्टरी उपचार चालू आहेत, पण तिला मानसिक आजार झाला, ज्याच्यावर औषधं काय कामाची. आज किती वर्षांनी तिचे हसणे आमच्या कानावर पडले, तेही तुझ्यामुळे. आणि ती तुला हाक मारत होती. ते नाव तिच्या प्रियकराचे आहे, सिद्धार्थ म्हणजे सिद्ध. तिने तुला हाक का मारली माहीत आहे? तुझ्या चेहऱ्यात आणि सिद्धच्या चेहऱ्यात साम्य असल्याने ती तुला सिद्ध समजली. अनुज, एक बाप म्हणून तुला एक विनंती करतो. तू आमच्या घरी तिचा सिद्ध म्हणून येऊन तिच्याशी थोडा वेळ घालवशील? प्रिया, हे ऐकून माझ्या पायाखालची जमीन सरकली. पण मी सरळ नाही म्हणालो. हे बघ अनुज, फुकट नाही बोलत. पाहिजे तेवढे पैसे देईन, पण प्लीज माझ्या मुलीला तोच माणसात आणू शकतोस. विचार कर आणि सांग. प्रिया, मला काहीच कळत नव्हते की काय करावे. माझ्यासमोर तिची अवस्था आणि तिचे रडणे परत परत आठवणीत येत होते. वयात आलेली मुलगी आणि अशी अवस्था. रात्रभर विचार केला, पण प्रश्नाचे उत्तर काही मिळेना. आणि दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये गेल्यावर कळले की रियाला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केले आहे. सिद्धच्या आठवणीने ती रडून बेशुद्ध झाली होती. हे कळताच मनाला खूप वाईट वाटले. तेवढ्यात राव सरांचा फोन आला. ते माझ्याकडे आपल्या मुलीसाठी भीक मागू लागले. त्यांचे ते बोलणे मनाला कुठेतरी टोचत होते. मी फोनवर काही न बोलता हॉस्पिटलमध्ये गेलो आणि तडक रिया होती त्या रूममध्ये गेलो. मी 2दा हाक दिली तशी तिने डोळे उघडले. मला पाहताच ती सिद्ध माझा सिद्ध म्हणून रडू लागली. मीही तिला सावरले. असेच दिवसातून एकदा भेट होऊन तिच्यात सुधारणा होऊ लागली. मग मी तिच्या घरीही दिवसातून एकदा तिला भेट द्यायचो. डॉक्टरने सांगितले होते की पूर्ण बरी व्हायला 2 वर्ष तरी लागतील. म्हणून मी लग्न पुढे करण्याचा निर्णय घेतला. तुला किंवा घरातल्यांना सांगितले असते तर तुम्ही वेगळा अर्थ लावला असता. तू समजून घेतलं असतंस, पण मनात नाते तुटण्याची भीती आपल्या नात्यात तयार झाली असती. आणि ते मला नको होते. त्यामुळे मी गप्प राहिलो. पण मी जे काही केलं ते फक्त आणि फक्त माणुसकीच्या नात्याने. 4 वर्षात ती माणसात आली. पण तुझे लग्न झाले असेल, उगीच तुझ्या संसारात लुडबुड नको म्हणून मी तुला 2 वर्षानंतर भेटलोच नाही. आज ती पूर्णपणे माणसात आली आणि ज्यावेळी तिला माझी गोष्ट कळली, तिला खूप वाईट वाटले. तिने मला लगेच सांगितले की तुला मी खरे सांगावे, मी जे काही केले ते एक माणुसकीच्या नात्याने. त्यात माझा स्वार्थ काहीच नव्हता. तिचे बाबा मला पैसे देत होते, पण मी नाकारले. मी तिला फक्त मानसिक आधार दिला प्रिया. आणि मला वाटतं एक माणूस म्हणून मी जे केलं ते योग्य केलं. प्रिया हे सर्व ऐकत होती. तिच्या चेहऱ्याचे भावही बदलले. प्रिया, मी खरं सांगतो. पाहिजे तर हा नंबर घे. हा रियाचा नंबर आहे. तू खात्री करून घेऊ शकतेस. प्रिया काही न बोलता तिथून निघून गेली. तिच्या मागे मेधाही गेली. अनुजला आजही प्रियाने काही वर्षापूर्वीप्रमाणे अनुत्तरित ठेवले. रात्रभर अनुजचा डोळा लागला नव्हता. आज कित्येक वर्षांनी तो प्रियाला भेटला होता. प्रियाचेही काही तसेच झाले होते. एवढ्या वर्षांनंतर अशी भेट होईल असे त्यांना वाटले नव्हते. त्याच विचारात रात्र सरत गेली. सकाळी सकाळी अनुजच्या मोबाईलवर एक मेसेज आला. अनुजने मेसेज पाहिला आणि त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
तो लगेच तयार झाला आणि त्याची गाडी कॅफे अरोमाच्या गेटकडे येऊन थांबली. आज तो खूप खुश दिसत होता, पण मनात थोडी धाकधूक होती. तो आत गेला आणि त्याची नजर कोणाला शोधत होती आणि लगेच त्याने ती पकडली. तो हसत हसत त्या टेबलवर आला आणि आपल्या हातात असलेला फुलांचा बुके त्यांनी न डगमगता समोर दिला आणि तो लगेच घेण्यातही आला. तो खुर्चीवर बसला आणि त्याने समोर पाहिले आणि विचारले, तुझा मेसेज मिळाला आणि राहवले नाही. मी आज खूप खुश आहे. समोरून उत्तर आले, मला तुझ्याशी थोडे बोलायचे आहे म्हणून मेसेज केला. अगं हो, खूप वर्षांनी तुझा मेसेज पाहून बरे वाटले. बरं, काय बोलायचं होतं? हे बघ, मी स्पष्टच बोलते. जे काही काल घडले ते कितपत खरे किंवा खोटे याची मला शहानिशा करावीशी नाही वाटत. त्यामुळे माझा निर्णय झाला आहे. कसला निर्णय? हे बघ, जे सांगितले ते खरे आहे, त्यात कसलीच खोट नाही. ते मला ठरवू दे. तोच निर्णय मी तुला सांगणार आहे. त्यापूर्वी मला एक प्रश्न आहे जो तुला विचारायचा आहे. हो ना, विचार. मी तुझ्या कुठल्याही प्रश्नांची उत्तरे द्यायला तयार आहे. अनुज, माझा होशील का? ह्या प्रश्नावर थोडा गंभीर होत अनुज म्हणाला, सॉरी, मी उत्तर नाही देऊ शकत, कारण मी कधीच कोणाचा तरी झालो आहे आणि तिच्याशी विश्वासघात नाही करणार. ह्यावर तिने एक कटाक्ष नजरेने त्याच्याकडे पाहिले. तसा तो हसत हसत म्हणाला, प्रिया, अगं मी तुझा कधीच झालो आहे आणि परत काय होणार आणि परत काय होणार आणि खरंच तू मला तुझा परत होण्यासाठी विचारत आहे? हो अनुज, जे तू काल सांगितले ते ऐकून मन बधीर झाले. त्यातच मला रात्री रियाचा फोन आला. काय? रियाने तुला फोन केला? हो, काल फोन आला तिचा. तिची आपल्याला एकत्र आणण्याची तळमळ तिच्या बोलण्यात जाणवली. ती मनापासून बोलत होती. तू फक्त तिला माणुसकीच्या नात्याने केलेली मदत आणि तू कधीही तिचा गैरफायदा घेतला नाही हे तिने प्रामुख्याने सांगितले. तुझ्या अनुजसारखा साथी नशीबवान व्यक्तींना भेटतो अशी ती म्हणाली. माझ्यामुळे झालेली तुमची ताटातूट मला सहन होत नाही. माझे प्रेम मला मिळाले नाही, पण तुमच्या बाबतीत तसे होऊ देणार नाही. आता परत एकत्र या, असंही ती म्हणाली. हे सर्व ऐकून अनुज, मला तुझा अभिमान वाटतो. तू स्वार्थी न होता माणुसकी जपली. आपल्या नात्यात दुरावा आला, पण आपले प्रेम कमजोर नव्हते, म्हणून तर ते अजूनही जिवंत राहिले. आपल्या मनात आपण अविवाहित राहून ते सिद्ध झाले. खरं आहे तुझं प्रिया. मी विचारही केला नव्हता की आपण असे भेटू. आता मला काहीही नको. आपण लवकरच लग्न करू. मला माझी पाहिलेली सगळी स्वप्न तुझ्याबरोबर पूर्ण करायची आहेत. हो अनुज, भगवान के घर देर है अंधेर नहीं म्हणतात ते काही खोटे नाही. दोघांनीही परत एकदा आपल्या प्रेमाची कबुली दिली आणि ते घरी परतले. प्रियाने आईबाबांना सर्व काही सांगितले. प्रियाचे आईबाबाही हे ऐकून सुखावले. 2 दिवसात अनुज आपल्या आईबाबांसह लग्नाची बोलणी करण्यासाठी आला. प्रियाला तर हे सुख पाहून भरून येत होतं. एवढे दिवस फक्त अश्रू होते, आता आनंदाचे क्षण ती अनुभवत होती. लग्नाचा मुहूर्त ठरला. दोन्ही बाजूंनी तयारी चालू झाली. प्रिया आणि अनुजच्या 12 वर्षाच्या प्रेमाची तपश्चर्या पूर्ण होणार होती. मेधाही तयारी जोमाने करत होती आणि तो दिवस उजाडला. देवाच्या आशीर्वादाने सप्तपदीचे फेरे घेऊन अनुज आणि प्रिया पवित्र बंधनात अडकले. अमेरिका सोडून अनुज भारतात स्थायिक झाला. त्यांचा सुखी संसार सुरू झाला. 2 वर्षांनी त्यांच्या संसारात एक सुंदर कळी खुलली. ती म्हणजे त्यांना कन्यारत्न प्राप्त झाले. तिचे नाव अनुप्रिया ठेवण्यात आले.
तिघांचे सुंदर सुखी कुटुंब बनले. अनुज आणि प्रियाच्या प्रेमाची झलक अनुप्रियात दिसू लागली. त्यांचे प्रेम अतूट होते म्हणून तर कित्येक वर्षांनी अनुप्रिया जोडी एकत्र आली आणि कायम राहिली. प्रेमाच्या खडतर प्रवासातून सुखकर शेवट झाला. तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच प्रकारच्या रोमॅन्टिक हृदयस्पर्शी प्रेमकथा बोधकथा ऐकण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. तुम्ही ही कथा पूर्ण ऐकल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. धन्यवाद.